आताची सर्वात मोठी बातमी, आज 9 वाजेपर्यंत हेक्टरी 45,000 रुपये, जे की हे तालुके, जिल्हे व हे गाव हे पात्र. तर आता पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक मोठी बातमी घेऊन आलो. तर आता सरकारने पीक विम्याचे पैसे 1400 कोटी रुपये जे काही वाटपास सुरुवात केलेली आहे. तर आता काही भागांमध्ये 45,000 रुपये प्रति हेक्टरी इथं येत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जे की आज रात्री 9 वाजेपर्यंत पीक विम्याचे पैसे इथं येणार आहेत. ज्यांना कुणाला आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथे येतील. एकूण निधी 1400 कोटी रुपये आहे. प्रति हेक्टरी 18 ते 45,000 पर्यंत भरपाई इथं येत आहे. हे थेट डीबीटीच्या माध्यमातून जिल्ह्यावाईज टप्प्याटप्प्याने इथं आधारली बँक खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत. यामध्ये जे काही जिल्हे आहे वाटपास सुरुवात झालेले, यामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर. तर आता यामध्ये तुमचा कोणता जिल्हा आहे लगेच तपासा. तर आता असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. तर या जिल्ह्यांमध्ये 8 ते 15 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथं टाईम लागणार आहे. काय लागणार आहे? तर आता ज्यांचे कोणाचे सर्वे बाकी राहिलेले आहे, तर ज्यांचे कोणाचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशांनाच इथं येत आहे. तर आता कोणाला येत आहे हे आपण इथं पाहणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, तर असे शेतकरी बांधवांना येत आहे. तर आता ज्यांचं नुकसान पंचनामा झालेला आहे, म्हणजे तुमच्या शेतातील पंचनामे झालेले आहे की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुमच्या शेतातील पंचनामे झालेले असेल तरच तुम्हाला इथं येणार आहे. त्यानंतर तिसरं जे म्हणजे ई पीक पाहणी. तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तुमची ई पीक पाहणी केलेली असेल तरच तुम्हाला भरपाई इथं येणार आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. एकूण 4 गोष्टी हे तुमच्या बरोबर असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तक्रार केलेली देखील असणे आवश्यक आहे. जे की पिकांची म्हणजे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग जे की खरीप असेल किंवा रब्बी असेल त्या पिकांची तुम्हाला 72 तासाच्या तक्रार करायची राहते क्रॉप इन्शुरन्सवरती. त्यानंतर पैसे न येण्याची मुख्य कारणे. तर कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना पैसे येत नाहीत? तर यामध्ये आधार लिंक नसते, बँक खाते त्यांचं बंद असते, ई पीक पाहणी त्यांची केलेली नसते. म्हणजे त्यांनी ई पीक पाहणी केलेली राहत नाही, फक्त पीक विमा फॉर्म भरलेला राहते. यानंतर विमा अर्ज अपूर्ण राहतो. त्याचप्रमाणे तुमच्या सातबाऱ्यामध्ये काही त्रुटी आढळून येते. यानंतर जे काही पहिला टप्पा वाटप, आता या जिल्ह्यांमध्ये असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी येतील, टप्प्याटप्प्याने 8 ते 15 दिवसात इथं येणार आहे. अकोल्यामध्ये 120 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 135 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 150 कोटी रुपये, वाशिममध्ये 95 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 180 कोटी रुपये. तर आता हे जे आहे पैसे, पहिला टप्पा काय आहे? पहिला टप्पा वाटपास सुरुवात. तर आता सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, तर तुम्ही तुमच्या पिकाची नोंद केली की नाही ते तुम्ही चेक करून घ्या. तर यांसाठी जो काही टोटल निधी इथं आलेला आहे, यामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, तर या पहिल्या टप्प्यांमध्ये 680 कोटी रुपये इथं आलेले आहे. यानंतर दुसरा जो टप्पा आहे, काय आहे दुसरा टप्पा? तर यामध्ये दुसरा टप्पा देखील वाटपास लवकर सुरुवात होईल. यामध्ये परभणी, नांदेड, हिंगोली, तर बाकी जे की पेंडिंग जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. परभणीमध्ये 110 कोटी, नांदेडमध्ये 140 कोटी, हिंगोलीमध्ये 75 कोटी. तर याप्रमाणे पैसे इथं वाटपास सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामधीलच बीड आणि लातूर. बीडमध्ये 130 कोटी, लातूरमध्ये 115 कोटी. तर याप्रमाणे पैसे इथं डीबीटीच्या माध्यमातून. तर आता हा दुसऱ्या टप्प्यासाठी 570 कोटी रुपये. किती? 570 कोटी रुपये. यानंतर पुढील जो काही टप्पा आहे ते लवकरच इथं येणार आहे. यामध्ये उस्मानाबाद, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक. तर आता हा जो तिसरा जो टप्पा आहे म्हणजे लवकरच इथे येतील. उस्मानाबादमध्ये 90 कोटी, जालनामध्ये 85, छत्रपती संभाजीनगरमध्ये 105 कोटी, धुळेमध्ये 70 कोटी, नाशिकमध्ये 120 कोटी याप्रमाणे. तर आता या जिल्ह्यांसाठी जे की इथं किती झालेलं आहे? 470 कोटी रुपये. तर आता उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यात लवकरच इथं येणार आहे. यामध्ये बाकी जे काही जिल्हे आहे यामध्ये नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, तर या जिल्ह्यांमध्ये महिना देखील लागू शकतो.
यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, जे की DBTच्या माध्यमातून इथं आधार बँक खात्यामध्ये इथं येत राहते. त्यानंतर मुंबई शहर झाल्यानंतर मुंबई उपनगर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर आता यामध्ये जे की 1400 कोटी रुपये याचं सत्य काय आहे, तर सरकारने खरीप रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई काय आहे, अतिवृष्टी. यानंतर दुष्काळग्रस्त मदत, उत्पादनामध्ये घट किंवा भरपाई, पीक नष्ट होणे तर इत्यादींसाठी जे की तुम्हाला आता याप्रमाणे, तर आता 33% जर जास्ती असेल तर 18 ते 25,000, 50% जास्ती असेल तर 25 ते 36,000 आणि पूर्णच नुकसान असेल तर 36 ते 45,000. याप्रमाणे हे जे काही हे तुमच्या पिकाच्या टक्केवारीनुसार आणि तुमचे क्षेत्र जे आहे त्यानुसार हे भरपाई इथं अवलंबून राहते. पात्रता अटी खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये पीक विमा तुमचा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी म्हणजे तुमच्या पिकाची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. सातबाऱ्यावरती आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे. तुमचे पंचनामे म्हणजे नुकसान भरपाई पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे. आता यामध्ये पुढील वाटप कधी होईल, तर यामध्ये 7 ते 15 दिवसांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये इथं होणार आहे. विमा कंपनीकडे तुम्ही थेट तक्रार देखील इथं सादर करू शकता. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती, 7/12 आणि 8 तुम्हाला इथं लागणार आहे 8. त्यानंतर बँकेचं पासबुक तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं पीक विमा प्रतिनिधी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी राहते तिथे तुम्हाला नेऊन द्यायचे आहे. आधार कार्ड, पीक विमा फॉर्म भरल्याची पावती, 7/12, 8 आणि बँकेचं पासबुक. तर आता जे काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे 1447, तर हा हेल्पलाईन नंबरवरती देखील तुम्ही तक्रार करू शकता. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर. आता ज्यांचे कोणाचे पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर नाव कसं टाकायचं आहे, पिकाची नोंद केलेली नसेल तर, ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेलाच नसेल तर अशाने 1447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाबद्दल तक्रार करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.